वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला हरभऱ्याच्या डाळीपासून खारी डाळ बनवून दाखवणार आहे। तर इथे बघा मी एका वाटीने डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ चाळून निवडून घ्यायची आहे। कुठला खडा वगैरे कचरा वगैरे असेल तर साफ करून घ्यायची आहे। तर कुठल्याही वाटीने तुम्ही सेट करून घ्या किंवा एक वाटी 2 वाटी तुम्हाला जेवढी क्वांटिटी घ्यायची आहे तेवढी घेऊ शकता। तर इथे मी 3 वाट्या डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची आणि बाउलमध्ये पाणी घेऊन स्वच्छ मी चोळून ती धुवून काढणार आहे 2 पाण्याने। तर तुमच्याकडे देखील अशा पद्धतीने खारी डाळ, खारी शेंगदाणे किंवा खारी मुगाची डाळ आवडते का? तर तुम्ही पण अशा पद्धतीने रेसिपी घरी करतात का? करत असल्यास मला देखील कमेंट करून कळवा। आणि छान पद्धतीने ही डाळ तयार होते आणि मोठ्यांपासून लहानांपासून सगळ्यांनाच ही डाळ तोंडी लावायला आवडते आणि छान खुसखुशीत कुरकुरीत देखील होते ही डाळ। तर तुम्ही अशी कधी करून बघितली आहे का? तर ते देखील मला कमेंट करून सांगा। रेसिपी साधी सोपीच आहे। साहित्य आपल्या घरातच अवेलेबल आहे। फक्त उठायचं आणि करायचं, एवढीच काय ती मेहनत आपल्याला करावी लागणार आहे। तर डाळ इथे छान पद्धतीने फुलली आहे। तुम्ही ही डाळ ओव्हरनाईट भिजवून घेऊ शकता किंवा 5 ते 6 तास देखील छान पद्धतीने ही डाळ भिजवून घेऊ शकतात। तर इथे मी आता डाळ भिजल्यानंतर यामधलं पाणी निथळून काढण्यासाठी हिला चाळणीवर टाकून घेणार आहे। एक 5-10 मिनटं चाळणीवर ठेवायची आहे आपल्याला ही डाळ आणि हिचं पाणी चांगल्या पद्धतीने निथळवून घ्यायचं आहे। तर बघा इथे ह्या डाळीचं पाणी निथळलेलं आहे। तर इथे मी आता फॅन खाली कॉटनच्या कपड्यावर ही डाळ टाकून घेणार आहे आणि थोडीशी वरून त्यावरचं पाणी सुकेल इथपर्यंत हिला आपल्याला सुकवून घ्यायची आहे फॅन खाली। एक 15 ते 20 मिनटामध्ये किंवा 5 ते 10 मिनटातसुद्धा ही डाळ सुकून निघेल बघा। तर अशा पद्धतीने हिला कॉटनच्या कपड्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यातलं वरचं मॉइश्चर फक्त कमी झालं पाहिजे, म्हणजे तेलात टाकल्यावर तेल आपल्या अंगावर उडणार नाही। तर बघा अशा पद्धतीने डाळ ही सुकवून घ्यायची आहे आपल्याला। तर आता मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि एक दाणा आधी मी इथे टाकून बघत आहे हरभऱ्याच्या डाळीचा तेल आपलं चांगलं तापलं आहे की नाही। तर बघा व्यवस्थित डाळ अशी वर फुलून आली आहे। तर आता मी इथे एक बॅचमध्ये हे आपली जेवढी डाळ भिजली आहे तेवढी तळून घेणार आहे। तर चांगल्या पद्धतीने तेल तापवून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला ही छान पद्धतीने तळून घ्यायची आहे। आणि डाळ आपली तळल्या गेली आहे पूर्णपणे हे कसं कळणार? तर डाळ पूर्ण अशी हलकी होऊन वर यायला लागते तेव्हा आपली डाळ तळून झालेली आहे असं समजावं। तर इथे बघा आपली ही डाळ छान तळून झालेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व डाळ इथे तळून घेतलेली आहे। एक बॅच काढून घेतली आहे आणि आता दुसरी बॅच इथे मी तेलामध्ये टाकून घेत आहे। तर तुम्हाला देखील अशा पद्धतीने ही डाळ करून ठेवायची असेल तर माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय करून बघितल्यावर कशी झाली ते मला सांगा। इथे मी सर्व टिश्यू पेपरवरती ही डाळ काढून घेतली आहे, म्हणजे जे काही थोडंसं जास्तीचं तेल वगैरे आहे ते आपलं इथे टिश्यू पेपर सोक करून घेईल आणि डाळ छान कोरडी मिळेल आपल्याला। इथे मी थोड्या लसण पाकळ्या देखील तळून टाकल्या आहे आणि लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि आमचूर पावडर अशा पद्धतीने मी इथे टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात मसाला टाकायचा असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता किंवा अजून इतर कोणते मसाल्यांचे फ्लेवर तुम्हाला यामध्ये ॲड करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता। तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर तुम्हाला कशी वाटली ही डाळ बघा, किती छान दिसते, एकदम कुरकुरीत अशी तयार झालेली आहे। तर नक्की करून बघा।